हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अमित शहांसोबत राज ठाकरे यांची अर्धा तास चर्चा। विनोद तावडे आणि अमित ठाकरे हे सुद्धा उपस्थित। दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट झाली। राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट, तर मला ग्रेट भेटीचा साक्षीदार होता आलं। शहांच्या भेटीनंतर अमित ठाकरे यांची पोस्ट। मनसे जर इंडिया आघाडीमध्ये आली तर त्यांचा मान सन्मान होईल। सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य। तर राज ठाकरे महायुतीमध्ये गेल्यास काहीही परिणाम होणार नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। अमित शहांसोबत अजित पवार गटातील नेत्यांची आज बैठक। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे उपस्थित राहणार। आज महायुतीच्या जागांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेसला 7 जागांवर उघड पाठिंबा देण्याची तयारी। आंबेडकरांचं खरगेना पत्र। तर ठाकरे गट आणि शरद पवार गटावरील विश्वास उडाला, आंबेडकरांची टीका। उत्तर मुंबईतून ठाकरे गटाकडून विनोद घोसाळकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित। कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियातून प्रचाराला सुरुवात। पियुष गोयल आणि विनोद घोसाळकर यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता। भाजपकडून शेवटपर्यंत प्रणिती शिंदेना काँग्रेसमधून फोडण्याचा प्रयत्न, पण प्रणितीने काँग्रेसच्या विचारधारेशी प्रामाणिक राहणार असल्याचं सांगितलं। सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट। शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील लढत होणार। आढळराव पाटलांना प्रचार सुरू करण्याच्या अजितदादांच्या सूचना। आज किंवा उद्या अधिकृत घोषणा होणार। फडणवीस अजित पवारांमध्ये सागर बंगल्यावर बैठक। बावनकुळे, शेलारही उपस्थित। भाजप आणि अजित पवार गटातील जागांच्या अदलाबदली संदर्भात चर्चा। महादेव जानकर उद्या शरद पवारांची भेट घेणार। माढा लोकसभेची जागा महादेव जानकरांना मिळण्याची शक्यता। सांगलीच्या जागेवर राऊतांच्या वक्तव्यामुळे आघाडीमध्ये बिघाडी। ठाकरे गटाने परस्पर उमेदवार दिल्यामुळे काँग्रेस नाराज। काँग्रेस नेते पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार, सूत्रांची माहिती। चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेस आमदार सुभाष धोटेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी धोटेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। भावना गवळी, श्रीरंग बारणे आणि राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। मुख्यमंत्र्यांकडून विद्यमान खासदारांना कामाला लागण्याच्या सूचना। बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत जागा न मिळाल्यामुळे पशुपती पारस यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा। माझ्यासोबत अन्याय झाला, पशुपती पारस यांची प्रतिक्रिया। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।